म्हणजे काय एक्झॅक्टली काय आयडेंटिफाय केलं? की काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचे, म्हणजे ती सांगत होती ती मुलं कशी विचार करतात किंवा काय करतात, ते मला सगळं आयडेंटिफाय झालं. ते जे काही पॉइंट्स आहेत ते अच्छा, म्हणजे दे आर इटिंग देमसेल्फ देमसेल्फ. मीन्स व्हॉट? नाही, त्यांना मला ना मी नाही आहे वर्थ इट जगायचं, मी नाही एवढा चांगला. उगाच स्वतः ठरवून ठेवलेलं आहे. दे आर क्वाईट गुड. देवावर पण ते नाही थिंक करतात. नाही, हे जे काय बोललं मी जरी त्याला चांगलं म्हटलं तर तो विचार करत नाही हिचं माझ्या प्रेम आहे म्हणून चांगले, खरा मी वर्थ इट नाही आहे. म्हणजे दिस इज अ निगेटिव्ह थिंकिंग. मग तेच तर आहे ना. म्हणजे नकारात्मक विचारसरणी आणि झाली ते की नाही? कुठल्या थरापर्यंत तुमचे म्हणजे पॉइंट येतं की दे विल दे डझंट लव्ह अवर बॉडी ओनली. But that's a dangerous, suicidal tendency. That's why he wrote that I want to harm my body. नाही, but dangerous आहे. This is a kind of thinking. म्हणून that's why मला टोनसे बोलली ना. Worth immediately. आणि I can understand की आता काल मी जे वाचलं की जो मतिमंद होता त्या सत्यानाडेलाच्या मुलाचं वाच काय तू त्याच्यातनं पुढे वर आला, दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून ते बघायला शिकला आणि त्या मुलाचं काय आयुष्य हा त्याने विचार केला आणि तो झूम टू टॉप काल मी ते अपडेट टाकले तर ते का म्हणजे प्रत्येकाचं मन वेगळं आहे ना. म्हणजे केमिकल्स तो नॉट एव्हरी टाइम केमिकल नाही. तिने तेही एक्सप्लेन केलं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक जी आपली हा, पण सर्किट्स आहे शेवटी बाबा ते एव्हरी टाइम तुम्ही त्या केमिकलच्या गोळ्यांनीच बरोबर केलं पाहिजे असं नाहीये. तुमचा थॉट ऑफ थिंकिंग पण यू हॅव टू चेंज इट ना. जस्ट तुम्हाला सपोर्टिव्ह आहे. शेवटी तुला मन स्वतःच चेंज केलंच पाहिजे ना. विचार टुगेदर कॅन इम्प्रूव्ह. यू शुड नॉट डिपेंड अपॉन द मेडिसिन. यू हॅव टू वर्क युअर सेल्फ की मला हा विचार का मी निगेटिव्ह करतो. नाही केला पाहिजे मी विचार. आपण दोघं फाईट बॅक का करू शकलो, आपल्या मनात येतात पण आपण विचार करतो की का नाही, आय हॅव टू वर्क आउट ऑन दिस. म्हणून मग आपण नाही विचार सोडून आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करतो की नाही मला यातनं बाहेर यायचं, मी बाहेर येणार. मग कशा प्रकारे बाहेर येणार, मग आपण काहीतरी स्वतःच्या मनाला विरंगुळा करून आणि जे निगेटिव्ह थिंकिंग करतात त्याच्यापासून दूर राहायचा विचार करतो ना की नको. तिने तेच आहे अशा लोकांपासून त्या माणसांनी दूर राहावं कारण की ते विचार मग डोळ्यातनं कधीच जाणार नाही तुमच्या, कारण ते विल पुट यू ना सतत. म्हणून इट्स काउन्सिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरीचशी मुलं जी या वयातली सायकी म्हणजे मुंदडा वगैरे घेतात ती अशाच मेन इज सोशल मीडिया. तुम्ही कोणाला फॉलो करतात सोशल मीडिया, इट डिपेंड्स अपॉन दॅट ऑल्सो. हो, पण आता आमच्यासारखा जो आहे ना, वी डोंट फॉलो एनीबडी. वी गो ऑन गिविंग आवर थॉट्स आफ्टर थॉट्स. पण बाबा हे तुमचा विचारसरणी आहे, ते तुमचं मन आहे ना. तुमच्यासारखं विचार करणारे दुसरी ही नसेल, मी नसेल. प्रत्येकाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. सगळे आता उलट मी सांगतो, आमच्यासारख्या लोकांना एक अशी वेळ येते कशी की मी एवढं टाकतोय, काही पूर्ण आहे एवढं टाकतोय. पूर्वी मला काय वाटायचं किती लाईक्स आले, अमुक काय झालं असा मी विचार करायचो. आणि आता मी त्या याच्यातून बाहेर आलो की मला काही बॉदर करायची जरूर नाही. लोकांना आवडो वा न आवडो, आय एम गिव्हिंग समथिंग गुड, सो आय विल गो ऑन गिव्हिंग. हा आउटलुक मी घेतला ना तेव्हापासून मला कुठलंही दुःख नाही वाटत. वाईट वाटतं. येस, तेच मी म्हणते ना, ते वाईट वाटण्याचं तुम्ही फाईट बॅक केलं पाहिजे. तुम्ही तुमचे विचार चेंज करता आले पाहिजे तुम्हाला. जे जमत नाही तर ते विचार केमिकल काय करतं बाबा केमिकल तुम्हाला ते विचार करायला बंद करतं. बट इट्स अ टेम्पररी फेज ऑर यू बिकम ॲडिक्टेड टू दॅट. असा मी विचार करते. बरोबर आहे. कारण की त्याच्याशिवाय तुम्ही तर मला माझे विचारच चेंज केले पाहिजेत ना.
मी का त्या केमिकलवर अवलंबून राहू? पण मग तिथे मेडिटेशन मस्ट बी योगामधला प्राणायाम इज व्हेरी गुड, मेडिटेशन इज व्हेरी गुड, आणि तुझे विचार चेंज करता आले पाहिजे. डिफिकल्ट ते आहे. म्हणून त्याला काउन्सिलिंग लागतं. बरोबर आहे, बरोबर आहे. कळलं ना? आणि काउन्सिलिंग म्हणजे इट्स अ ग्रेट आर्ट. कारण यू आर कारण की इफ दॅट पर्सन इज नॉट टॉकेटिव्ह किंवा ही इज नॉट ओपनिंग आउट, ओपन होणारा नसेल माणूस, तर त्याला बोलतं करणं पण ही एक कला आहे ना. कारण की आर्यनला पटकन तू बोलतं करू शकत नाहीस, कारण की तो पटकन तुला सांगणार पण नाही काही मनातलं. पण मग त्याला खुलवत बोलतं करणं बिग टास्क ना. मी पटकन बोलून मोकळे होऊ, कारण आपला स्वभाव आहे की बोलून मोकळे व्हायचं, वेळेला त्याचं नाही आहे. परवा ताईने पाठवलं होतं ते तसंच होतं की वय वाढेल बोलत राहा, काही असू दे. तर ते स्वभाव आहे ना, तो एक स्वभाव आहे. कारण इज आउट. हो, कारण की ते तुमच्या मनातून निघून जातं ना, निचरा होतो ना तुमचा. तुम्ही हे मनातच ठेवत राहतात. ते फिजिकली फायदा होतो. तुमचे स्नायू काय काय लिहिलं हो, होतं मी वाचलं ते. अप्रतिम. त्यामुळे मला कधी कधी वाटायचं माझी आई जशी बडबडायची तसंच मी आता बडबडायला लागतो. चला आता मी हे करतो, हे तो गलगलेट आहे. पण म्हटलं देर इज नथिंग रॉंग, उलट इट हेल्प्स मी. असं ते आपल्याला कसं काय हेल्प होतं, डिपेंड्स अपॉन दॅट. आणि अल्टिमेटली काय माहिती आहे, यू मस्ट हॅव ए माइंडसेट वेअर यू फील आय विल कम आउट ऑफ इट. Come what may. तेच नाहीये Otherwise, ना. I will forget it. माझ्या पण हा हातात जर तुमचा आहे, ते तुमचे डोक्यातले विचार आहेत, तो प्रत्येक माणूस नाही करत आहे ना. आणि म्हणून तो सगळ्यात उत्तम ॲडवाइस कुठला आहे माहिती आहे, जे सातत्याने सांगितलं जातो, जे तुम्हाला बदलता येतं त्याच्यासाठी जरूर प्रयत्न करा, धडपडा. पण जेव्हा लक्षात येईल की हा आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी आहेत, त्या जस्ट इग्नोर, हे तुम्हाला शांती देऊ शकतो. हे कठीण आहे, पण ते सारखं भोकत राहायचं. भोकत राहू नये, ते विचार बदलायला हवे. विचार आणि इतरांनाही त्रास होतो ना, त्यामुळे ती व्यक्ती सगळंच हे करते. आणि दोज हू आर इन टच विथ द पर्सन, त्यांची शांती लढते. नाही तर कसं सगळं आनंदाचं आहे. काही तुम्हाला अन्न वस्त्र निवारा मिळतंय, हौसमौज करता येते, मग कशा करता दुःख करता? आपण ते मी म्हणून ना, आपण त्या व्यक्तीला दोष देऊ शकत नाही. बाबा नाही नाही, बरोबर आहे. इज अ पेशंट. पेशंट त्याचे ते विचार आहेत, पण त्या व्यक्तीचे विचार चेंज करायचा तर प्रयत्न केला पाहिजे ना. आता आपल्या घरातल्या 2 उदाहरणावरून की बिकम परमनंट आपल्या. सो दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. दॅट वी शुड नॉट हॅव डन. म्हणून मला नाही हे करायचं. आय हॅव द एक्झाम्पल्स. दॅट फेलो इज काउन्सिलर. नॉट काउन्सिलर, ही इज अ सायकॅट्रिस्ट होती, पण ती मला म्हणाली कुठल्या लेवलपर्यंत त्याचे विचार आहेत. प्रमोट इट प्रॉपरली. यू टेक युअर ओन डिसिजन. तुला द्यायचं आहे की नाही, इन युअर हँड. ह्युमन माइंड इज अ मिस्ट्री. मलाही आपल्यालाही सेटबॅक येतो, आपल्यालाही मनामध्ये. पण मी काय विचार करत, थोडे 2 दिवस मी रडत बसते, पण मला नंतर की मी असे निगेटिव्ह विचार करत बसले तर माझ्या शरीरावर परिणाम होतातच आहे. माझ्या भोवतालच्या पण लोकांना माझ्यामुळे इफेक्ट होत आहे. सो आय हॅव टू कम. हे भोवतालची लोक जाऊ दे, मला माझ्यासाठी बाहेर आलंच पाहिजे ना. बरोबर आहे. ते प्रत्येकाला कळलं पाहिजे, आणि त्यानुसार तू दिशा चेंज केली पाहिजे. की मनात विचार आले की नाही, मी हे चुकीचं करते. अशा वेळेला बाहेर जाणं, असं फिरणं करता. गाणी ऐकणं, म्हणजे काय विशेषतः बाहेर गेला ना, किंवा लोकांमध्ये जाणं, वेगळ्या ॲटमॉस्फिअर मध्ये जाणं. सतत घरी बसून तुझं डिप्रेशन येतं. मला तेच इतकं वाईट वाटतंय, मी जातच नाही त्याच्यामुळे. पण तुम्ही डिप्रेस होत नाही, कारण तुमचा माइंडसेटच वेगळा आहे ना. नाही, आणि माझ्या फिजिकल लिमिटेशन मध्ये येतात
पण ते एवढं नाही, त्याला तुम्ही जोड लावली फिजिकल लिमिटेशनची असं मी म्हणेन की नाही तुम्ही एवढेही नाहीये. गाडीने नाही, जाऊ तुम्ही शकतो. उतरून खाली का नाही माणूस चालू शकत? आणि चालतो काठी पण घ्या, चाला, एका फुटपाथवरनं चाला. तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स घालवताय तर मला हे जमणारच नाही. नाही, मला आज इथपासून मी इथपर्यंतच जाईल, मग मी अजून एक फुटपाथ चालेल, मी अजून एक. तुम्ही लगेच जोड लावली आहे त्याला पण एक. तो जो पुरुष लागतो ना तो मनाचा, तोच नाहीये. तर काय को जाणे का तेच आहे ना, कारण हे तुम्ही आई असेही गोष्ट. नाही आहात. आता रस्त्यावर आपण किती बघतो लोक आणि ते येतात ना, पाय नाही वाले, हे नाही वाले, ते चालायला पण मला ते मी रस्त्यावर बघतो, अरे बरे चालले. नाही ना, असं नाही. तो तुम्ही स्वतःला कमकुवत मला काम बनवलं नसलं तर कामावरच जायचं असंच विचार येतो. जस्ट कारण की मोकळी हवा, चार वेगळी, तुम्ही बोलायला असंच नाही, वेगळी लोक दिसून, वेगळे चेहरे बघून पण तुम्हाला बरं प्रसन्न वाटतं. बोलायला जर आवडत म्हणजे माणसाला नाही, पण बोलायचा प्रश्नच नाही आहे. प्रत्येक माणसाची मनोवृत्ती आहे नाही, पण आम्हाला काय वाटतं? प्रत्येक माणूस वेगळा आहे. प्रत्येकाचं आता मन थोडं- कशात तुला बोलायला आवडत नाही, ह्याला नाही आवडत बोलायला, ठीक आहे, हा त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. नाही पण ते फक्त ठराविक लोकांचीच बोलतात. मग बोलू दे ना. तर खाली तू म्हणते ते मिसळायला आवडत नाही, मी म्हणतच नाही मिसळा लोकांना, मी बिलकुल म्हणत नाही. मी काय म्हटलं की घरात बसून बसून डिप्रेशन येतं. तुम्ही मोकळ्या हवेत चार लोकांचे वेगळे चेहरे बघितले तरी तुला प्रसन्न पण वाटतं. मला काय वाटतं शिवाजी पार्कला तू दुसरी बस याला उत्तर मी राऊंड सांगतो. मारताना तुला वेगवेगळी लोकांचे चेहरे दिसतात. ते चेहरे बघून सुद्धा तुला बरं वाटतं. पण मला असं वाटतं सगळे लोक माझ्यावर लहान, माझ्या ओळखीचे काय लोक आहेत. शिवाजी पार्कला तर तुम्ही नाना पार्कमध्ये जाऊन नुसतं बसलं किंवा कट्ट्यावर पण बसा तुम्ही नुसतं, तुम्हाला किती चालताना किती वेगळे चेहरे दिसतात. ते वेगळे चेहरे, वेगळंच भोवताचं वातावरण, गाडी येते जाते, आवाज येतात, कोणतरी विकायला मला येतं, ते त्याच्यातनं तुम्ही बाहेर ऑब्झर्वेशन यायचंय. करत मला राहिलं त्याच्यातनं बाहेर यायचंय. तर हा तुमचा की मला फिजिकली झेपत नाही हे मी मान्य करत नाही. कारण की हे मी डोळे असे आणि- काही नाही आहात, असे काही नाही आहात. तुम्ही एका फुटपाथवरनं तुम्ही फार शिवाजी पार्कला जा असं मी म्हणत पण नाही. तुम्ही इकडनं चालत त्या गार्डनमध्ये बाजूच्या गेलात तरी तुम्हाला बरेच लोक तिथे, मुलं खेळत असतात घसरगुंडीवर. त्या घसरगुंडीवर खेळताना सुद्धा त्या मुलांना बघत पण तुम्हाला बरं हे वाटतं. दृष्टिकोन बदलायला हवा. भांडतायत, हे करतायत, परत मेटिकल काय खेळ, अरे हा खेळ खेळू आपण, ते बघू नये. आपण या वयामध्ये हे बोलायलाच पाहिजे असं काही नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रत्येकाच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार हिला बोलायला आवडेल, त्याला बोलायला नाही आवडेल. बरोबर आहे. म्हणजे फॉर आपला दृष्टिकोन आवडला का काय होत नाही. आता बघते, चालू आहे माझं आता. म्हणजे फॉर एव्हरी प्रॉब्लेम नाही नाही डॉक्टर, मी काय काउन्सिलर आहे, कॉन्सिडर करायला कोणी जाणार आहे आता अपॉइंटमेंट. फॉर एव्हरी प्रॉब्लेम देर इज अ सोल्युशन. एवढी सोल